तर स्टार्टिंगला आपण एक क्लास क्रिएट करूयात, फायरफॉक्स ब्राउझर नावाचा, ज्यामध्ये मेन मेथड घेऊत आपण. आणि आपल्याला त्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल तर फायरफॉक्स ब्राउझर साठी लागणारा फायरफॉक्स ब्राउझर साठी लागणारा ब्राउझर ड्रायव्हर आपल्याला डाउनलोड करावा लागेल. तर आपण एका नवीन टॅब मध्ये फायरफॉक्स ब्राउझर साठी गिको ड्रायव्हर नावाचा एक ड्रायव्हर यूज होतो, ज्याला आपण इकडून डाउनलोड करूयात. गिको डाउनलोड गिको ड्रायव्हर. ठीक आहे. तर इथे आपल्याला गिको ड्रायव्हर ची लिंक भेटते. आपण पाहूयात की इथे आपल्याला तो डाउनलोड होतोय का नाही ते. त्यापूर्वी आपण फायरफॉक्स जे ब्राउझर आहे त्याचं जे व्हर्जन आहे, आपल्या पीसी मध्ये जो फायरफॉक्स ब्राउझर आहे त्याचं व्हर्जन आपण चेक करायचंय. आणि त्या व्हर्जन साठीचाच आपल्याला गिको ड्रायव्हर डाउनलोड करावा लागेल. तर तो कसा चेक करायचा, तर इथे हे जे 3 लाईन्स आहेत आणि जे बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करणार आपण. हेल्प मध्ये जाऊन अबाउट फायरफॉक्स जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्याचं व्हर्जन बघायला भेटेल. तर व्हर्जन किती आहे? 130.0 हे व्हर्जन आहे आणि ते 64 बिट व्हर्जन आहे. तर आपण त्या व्हर्जन साठीचा जो ब्राउझर ड्रायव्हर आहे तो आपण इकडून डाउनलोड करणार. ठीक आहे. तर या लिंक वर आपल्याला काय भेटता येतं, डिफरंट गिको ड्रायव्हर डाउनलोड करण्यासाठीचे लिंक भेटत आहेत. तर आपण हा जो हा दिसतोय गिको ड्रायव्हर, तर हा आपण डाउनलोड करूयात. विंडोज 32.zip. तर यावर क्लिक केल्याच्या नंतर तो इथे डाउनलोड व्हायला सुरुवात झाली, गिको ड्रायव्हर. ठीक आहे. तर याचं व्हर्जन जे आहे ते लेटेस्ट आहे, 0.35.0. तर हे लेटेस्ट व्हर्जनचा गिको ड्रायव्हर आपल्या सिस्टम मध्ये डाउनलोड झालाय. त्याला आपण काय करू, कट पेस्ट करून आपल्या ब्राउझर ड्रायव्हर जे फोल्डर्स आहे त्यामध्ये पेस्ट करूयात. आणि त्याला ही जी झिप फाईल आहे त्याला आपण एक्सट्रॅक्ट करणार. आणि त्या एक्सट्रॅक्ट नंतर आपल्याला काय भेटणार, गिको ड्रायव्हर भेटणार. तर याला आपण यूज करायचं आपल्या स्क्रिप्ट मध्ये. तर ही आपली स्क्रिप्ट आहे फायरफॉक्स ब्राउझर साठीच आहे. आणि ज्यामध्ये आपण काय करणार आता, बेसिक कोड लिहिणार. तर बेसिक कोड आपण ऑलरेडी इथे लिहिलेला आहे या क्लासमध्ये. तर हा कोड मी इथे कॉपी करतोय आणि इकडे पेस्ट करतोय. तर या कोड मध्ये आपल्याला काय चेंजेस करावे लागणार आहेत, आपल्याला ही जी लिंक आहे ती आपल्याला इथे चेंज करायची आहे. व्हॅल्यू जी आहे ती चेंज करायची. आणि इथे पण आपल्याला त्याला सांगायचंय की आम्हाला आता फायरफॉक्स ब्राउझर वर आमची स्क्रिप्ट रन करायची. तर इथे आपल्याला GECKO गिको नावाचा हे यूज करावं लागेल. वेब ड्रायव्हर डॉट गिको डॉट ड्रायव्हर ही आपली की आहे. आणि त्याची व्हॅल्यू काय असली तर आपली .exe फाईलचं लोकेशन. सर गिको फायर ऐवजी आपण फायरफॉक्स डॉट ड्रायव्हर घेतलं पाहिजे ना? नाही, फायरफॉक्स नाही घ्यावं लागत, गिकोच घ्यावं लागतं. अच्छा, ठीक. तर ब्राउझर ड्रायव्हर या फोल्डर मध्ये गिको ड्रायव्हर डॉट exe नावाची फाईल आपली प्रेझेंट आहे. आणि तिचं लोकेशन आपण काय केलं इथे ऍज अ व्हॅल्यू म्हणून हे केलंय, सेट केलंय. ठीक आहे. त्यानंतर
आपल्याला इथे आता वेब ड्रायव्हरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. तर वेब ड्रायव्हर इक्वल टू न्यू फायरफॉक्स ड्रायव्हर हा आपला क्लास आपण इथे यूज करणार. न्यू फायरफॉक्स ड्रायव्हर आणि या ड्रायव्हरच्या मदतीने आपण काय करणार, गेट मेथड यूज करणार. ड्रायव्हर डॉट गेट कशासाठी, तर आपली URL किंवा आपली लिंक ओपन करण्यासाठी. तर ही लिंक आपण ऍज अ स्ट्रिंग स्वरूपात प्रोव्हाइड करतो, कारण गेट मेथडला स्ट्रिंग स्वरूपाचा पॅरामीटर पाहिजे असतो, स्ट्रिंग आणि URL. जी URL आपल्याला ओपन करायची ती URL आपण इथे पुट करतो. तर आपण काय करू, इकडे ती जी गुगलची URL आहे तिला आपण इकडे सर्च करून कॉपी पेस्ट करूयात, google.com. तर ही लिंक आपल्याला पाहिजे, ही कॉपी करतोय मी आणि इकडे पेस्ट करतोय. ठीक आहे. आणि आता आपण चेक करूयात, आधी हिला कमेंट करूयात आणि आपला ब्राउझर ओपन होतोय का ते आधी चेक करूयात आपण. रन ॲज जावा ऍप्लिकेशन. काहीतरी एरर आलाय, सेशन नॉट क्रिएटेड एक्सेप्शन, कुड नॉट स्टार्ट न्यू सेशन, रिस्पॉन्ड कोड 500, एक्सपेक्टेड ब्राउझर बायनरी लोकेशन बट अनेबल टू फाइंड बायनरी इन डिफॉल्ट लोकेशन. ठीक आहे. तर त्याला जे व्हर्जन पाहिजे होतं, अपेक्षित होतं, तर ते भेटलं नाहीये. त्यामुळे त्याने काय केलंय, सेशन नॉट क्रिएटेड एक्सेप्शन हे थ्रो केलंय. तर आपण काय करूयात, आपल्या जे ब्राउझरचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे 130.0, हे व्हर्जन, या व्हर्जन साठी अवेलेबल असणारा गिको ड्रायव्हर तो आपण फाइंड आउट करू. आधी डाउनलोड करूयात. मे बी आपण जो डाउनलोड केलेला ड्रायव्हर आहे तो इथे अवेलेबल नाहीये. हे जे व्हर्जन दिसतंय 0.35 चं व्हर्जन दिसतंय. तर आपण डायरेक्टली सर्च करू शकतो, गिको ड्रायव्हर व्हर्जन. सर मे बी स्क्रीन स्टक झाली काय की? स्क्रीन स्टक झाली का? जस्ट एकच मिनिट फक्त. ठीक आहे. तर आय थिंक इथे आपल्याला सापडतो डाउनलोड फायरफॉक्स व्हर्जन 130.0. इथे आपल्याला ते व्हर्जन भेटतंय, पण आपल्याला काय पाहिजे, तर ड्रायव्हर पाहिजे, गिको ड्रायव्हर. सर ते सेलेनियम डाउनलोड करतो तिथं पण आपल्याला गिको ड्रायव्हर भेटेल ना त्यांच्या वेबसाईट? इथे भेटेल का नाही सांगता नाही येत, पण एक इथे आपण पाहू शकतो, फायरफॉक्स 130.29.8.
हे वरती काय होतं तर URL फायरफॉक्स रिलीज 130 फायरफॉक्स 1 स्टार. अरे बापरे, ही खूपच मोठी फाईल आहे, ही नाही आहे फाईल. या गिट हब लिंक वरच आपल्याला ते भेटून जाईल. इको ड्रायव्हर. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करायचंय, या 2 लाईन पुट करायच्यात आणि या 2 लाईन काय करतील तर आपला फायरफॉक्स ब्राउझरला ओपन करण्याचं काम करतील आणि ज्या आपण मेथड्स पाहतोय, गेट मेथड किंवा बाकीच्या मेथड, तर त्या सेम ऍज इट इज आपल्याला यूज करायच्या. तर आपण पुढच्या काही मेथड्स पाहूत आणि त्या आपण फायरफॉक्स ब्राउझर सॉरी त्या आपण यावर पाहणार आहेत, गुगल क्रोमवर. ठीक आहे, तर काल आपण एक मेथड पाहिली होती, आज आपण बाकीच्या काही मेथड्स पाहून घेऊ. ठीक आहे, तर समजा आपली जी गुगलची टॅब ओपन होते, गुगलचं ब्राउझर ओपन होतंय, तर ते एका शॉर्ट फॉर्म म्हणजे मिनी छोट्या स्वरूपात ओपन होते. त्याला आपल्याला काय करायचंय, या ब्राउझरला आपल्याला मॅक्सिमाइज करायचंय. आपण जसं मॅक्सिमाइज हे बटन क्लिक केल्याच्या नंतर ते एक्सपांड होतं, तसं आपल्याला काय करायचंय, त्याला एक्सपांड करायचंय. त्यासाठी आपल्याला काय कोड लिहावा लागेल तर ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट विंडो डॉट मॅक्सिमाइज. ठीक आहे, तर ही लाईन आपण जेव्हा इथे आपल्या स्क्रिप्ट मध्ये ऍड करणार तेव्हा काय होईल तर ती जी विंडो आहे, जी ब्राउझर विंडो आहे, ती काय होणार आहे, मॅक्सिमाइज होणार आहे. ठीक आहे, तर ती मॅक्सिमाइज झाल्याच्या नंतर गुगलची जी आपली लिंक आहे ती इथे ओपन झाली आहे. त्यानंतर आपण काही मेथड्स पाहूयात. तर समजा आपल्याला ब्राउझरला क्लोज करायचंय, तर आपण क्लोज ही मेथड यूज करणार. तर क्लोज मेथड काय करते, क्लोज मेथड आपला जो ब्राउझर आहे त्याला क्लोज करण्याचं काम करते. इथे आपण थोडं वेट करूयात क्लोज होण्यापूर्वी. तर आपण वेट करण्यासाठी, त्या ब्राउझरला वेट करायला भाग पाडण्यासाठी थ्रेड डॉट स्लीप आणि या स्लीप मध्ये आपल्याला किती वेळासाठी त्या ब्राउझरला वेट करायला लावायचे ते आपल्याला कशामध्ये द्यावं लागतं तर मिली सेकंड मध्ये द्यावं लागतं. आणि 1000 मिली सेकंदचा 1000 मिली सेकंदचा 1 सेकंद होतो. तर इथे आपण 2000 मिली सेकंद एवढा टाइम दिलाय, म्हणजे आपण त्याला 2 सेकंद वेट करायला लावणार आहेत. ठीक आहे, तर 2 सेकंद तो आपल्यासाठी वेट करेल आणि 2 सेकंदाच्या नंतर तो
आपल्या ब्राउझरला क्लोज करणार आहे. आधी पूर्णतः लोड होईल ब्राउझर, नंतर वेबसाईट ओपन होईल, मॅक्सिमाइज होईल आणि नंतर आपला ब्राउझर क्लोज होईल. ऑटोमॅटिकली या लाईनने काय केलं तर त्या ब्राउझरला क्लोज करण्याचं काम केलं या मेथडने, क्लोज मेथडने. ठीक आहे. त्यानंतर समजा आपल्याला काय करायचंय, एका वेबसाईट वरून आपल्याला दुसऱ्या वेबसाईटला जायचंय. तर मी काय करेल, एक लाईन इथे पुट करेल, काय तर ड्रायव्हर डॉट नेव्हिगेट डॉट टू, आणि या टू मध्ये आपल्याला ज्या वेबसाईटला आपल्याला नेव्हिगेट करायचंय, या google.com वरून आपल्याला ज्या URL ला किंवा वेबसाईटला जायचंय, त्या वेबसाईटची URL आपण काय करायची, या टू मध्ये पेस्ट करायची. समजा मला गुगल ओपन झाल्याच्या नंतर 2 मिनिटं वेट करायचंय. इथे 2 सेकंद वेट करणार आपण आणि नंतर आपण काय करणार तर facebook.com ला आपण फेसबुकच्या लॉग इन पेजला जाणार. तर इथे मी फेसबुक ची जी लिंक आहे तर ती सर्च करेल आणि ती URL मी काय करेल तर इथे टू मध्ये पेस्ट करेल. तर आपण कुठे जाणार आता, गुगलच्या वेब पेज वरून आपण फेसबुकच्या लॉग इन पेजला जाणार. म्हणजे आपण नेव्हिगेट करणार एका वेब पेज वरून दुसऱ्या वेब पेजला किंवा एका साईट वरून दुसऱ्या साईटला, आणि नंतर 2 सेकंदानंतर परत काय होईल, ती तो जो ब्राउझर आहे, सॉरी, आता क्लोज मेथड कशी वर्क करणार, जी विंडो इथं ओपन होणार आहे, जी टॅब इथं ओपन होणार आहे, आता ही टॅब सेम टॅब मध्येच ओपन होणार आहे, सेम विंडो मध्येच ओपन होणार आहे. त्यामुळे क्लोज मेथड पूर्ण ब्राउझरला क्लोज करण्याचं काम करेल. तर गुगलची इथे साईट ओपन झाली, मॅक्सिमाइज होईल ब्राउझर. त्यानंतर 2 सेकंदानंतर परत तो facebook.com लॉग इन पेजला जाईल, 2 सेकंद वेट करेल आणि पूर्ण ब्राउझरला त्याने क्लोज केलंय. तर काय प्रोसेस कशी झाली, तर आपली विंडो आधी ब्राउझर ओपन झाला, ब्राउझर कुठल्या याने ओपन केला तर या लाईनने आपला ब्राउझर ओपन केला. त्यानंतर गेट मेथडने काय केलं तर आपली google.com ची जी हे आहे तर ती साईट ओपन केली, google.com ची होम पेज ओपन करण्याचं काम या गेट मेथडने केलं. त्यानंतर इथे हिला मॅक्सिमाइज करण्याचं काम केलं आपल्या ब्राउझरला. ब्राउझर मॅक्सिमाइज झाल्याच्या नंतर काय झालं, google.com ही ओपन झाली. तर या 3 लाईन मी काय करतोय, कमेंट करतोय, 4 लाईन्स रिपिटेशन झाल्यामुळं. आणि मॅक्सिमाइज झाल्याच्या नंतर ही लिंक ओपन झाली आहे google.com. त्यानंतर 2 मिनिटं 2 सेकंद त्याने वेट केला, नंतर परत त्याने facebook.com ला फेसबुक.कॉमच्या लॉग इन पेजला नेव्हिगेट केलं, तिथे परत 2 सेकंद वेट केला आणि नंतर काय केलं तर आता ही जी टॅब आहे, या टॅब मध्ये काय झालंय, ही लिंक ओपन झाली, हे फेसबुकचं पेज ओपन झालंय. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला या पेजवरून आपल्याला या पेजला पुन्हा रिटर्न यायचंय, या पेजवरून आपल्याला पुन्हा रिटर्न यायचंय आपल्या google.com ला. तर आपण काय करणार, इथे 2 सेकंद वेट करूयात आपण आणि नंतर आपण एक लाईन लिहिणार, ड्रायव्हर डॉट नेव्हिगेट डॉट बॅक. बॅक नावाची मेथड काय करते तर पुन्हा ज्या वेब पेजवर आपण करंटली प्रेझेंट आहोत त्या वेब पेजवरून परत आपल्याला आहे त्या पेजला किंवा त्याच्या प्रिव्हियस पेजला घेऊन यायचं काम कोण करतं तर ही बॅक मेथड करते. ठीक आहे. तर आपण याला रन करून पाहू. आधी गुगलची वेबसाईट ओपन झाली, गुगलची साईट ओपन झाली, 2 सेकंद थांबेल, नंतर फेसबुकला जाईल,
फेसबुकची लोड झाल्यानंतर 2 सेकंदानंतर परत आपण काय झालं, बॅकला आलोत. इथे आलोत आपण गुगलला आणि नंतर परत त्याने क्लोज केलंय. तर बॅक नंतर आपण काय करू, 2 सेकंदाचा त्याला वेट करायला लावतो. तर बॅक झाल्याच त्याने काय केलं, आपल्या ब्राउझरला या क्लोज मेथडने क्लोज करून टाकलं. तर त्यापूर्वी आपण त्याला परत 2 सेकंदाचा वेट करायला इथे सांगूत आणि नंतर आपण ब्राउझरला क्लोज करूयात, ड्रायव्हर डॉट क्लोज. लोड झाली, 2 सेकंद वेट केला. फेसबुकचं लॉग इन पेज ओपन होईल, 2 सेकंद वेट करेल, परत गुगल पेज ओपन होईल, 2 सेकंद थांबेल आणि ब्राउझर क्लोज झाला. ठीक आहे. तर या प्रकारे आपण हे करू शकतो. आणि परत आपल्याला काय करायचंय, आपण बॅक आल्याच्या नंतर परत आपल्याला त्या फेसबुक पेजला जायचंय. तर त्यासाठी आपण काय करणार, तर एक मेथड यूज करणार, ड्रायव्हर डॉट नेव्हिगेट डॉट फॉरवर्ड नावाची. तर फॉरवर्ड मेथड काय करते, त्या बॅक पेजला आल्याच्या नंतर परत फॉरवर्ड करते, या पेजला आपण जाणार. इथे आपण परत 2 सेकंदाचा वेट करायला लावू त्याला आणि नंतर आपण आपला ब्राउझर क्लोज करायचा. नेव्हिगेट डॉट टू मेथड इथे यूज होते. फेसबुकचं पेज लॉग इन पेज ओपन झालं, नंतर परत बॅक जाणार गुगल पेजला आणि गुगल पेजवर 2 सेकंदाचा वेट नंतर परत फेसबुक पेजला येणार आणि नंतर आता ब्राउझर क्लोज होणार. तर या प्रकारे आपण बॅक मेथड आणि फॉरवर्ड मेथड यूज करू शकतो. त्यानंतर आपण समजा आपल्याला काय करायचंय आता, की आपला जो सर्च बार आहे, गुगलची सर्च बार आहे, त्या सर्च बारला आपल्याला काय करायचंय, तर काहीतरी डेटा पाठवायचा आहे. तर या सर्च बारला आपल्याला काही डेटा पाठवायचा आहे. म्हणजे आपल्याला काय पाठवायचं, तर सेलेनियम नावाचं एक टेक्स्ट पाठवायचे आणि सेलेनियम नावाची टेक्स्ट इथे आल्यानंतर हे खालचे जे ऑप्शन येतात ते आपल्याला डिस्प्ले होत आहे का नाही हे चेक करायचे. तर आपण काय करू, तर याला इन्स्पेक्ट करू. ठीक आहे, याला इन्स्पेक्ट कसं करायचं, तर राईट क्लिक करायचे, इन्स्पेक्ट, आणि या गुगल सर्च बॉक्स साठी कुठला टॅग इथे यूज झालाय, तर टेक्स्ट एरिया नावाचा टॅग इथे ओपन झालाय. इथे काय ऍट्रिब्यूट आहेत ज्यांचा आपण यूज करू शकतो. समजा इथे नेम नावाचा ऍट्रिब्यूट आहे आणि ते नेम काय क्यू आहे. नेम नावाचा ऍट्रिब्यूट आणि त्याची ऍट्रिब्यूट व्हॅल्यू क्यू. तर या नेम ऍट्रिब्यूट आणि या त्याच्या व्हॅल्यूचा आपण काय करणार, तर एक्सपाथ जनरेट करण्यासाठी यूज करणार. कसं जनरेट करायचं एक्सपाथ, तर डबल फॉरवर्ड स्लॅश यूज करायचा आहे, डबल फॉरवर्ड स्लॅश. त्यानंतर आपला टॅग कुठला होता, तर टॅग होता टेक्स्ट एरिया. तर टेक्स्ट एरिया नावाचा टॅग मी इथे यूज केलाय. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍट द रेट आपल्याला काय यूज करायचंय, तर क्लास नावाचा ऍट्रिब्यूट आपल्याला यूज करायचा आणि त्याची व्हॅल्यू काय आहे इथे, तर सिंगल कोट मध्ये इक्वल टू सिंगल कोट क्यू. तर क्यू नावाची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार. आय थिंक नेम ऍट्रिब्यूट होता तो. नेम नावाचा ऍट्रिब्यूट आहे. इथे नेम आणि नेम ऍट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू काय क्यू. तर इथे क्लास नाही येतो, तर नेम ऍट्रिब्यूट आहे, नेम इक्वल टू क्यू. तर इथे 1 of 1 मॅच झालाय, हा कोड हायलाइट झाला आणि इकडे पण तो जो वेब एलिमेंट आहे आपल्या गुगल होम पेज वर तो इथे हायलाइट झालाय, हे बघा. आणि इथे 1 of 1 मॅच झालाय. तर आपला हा कोड जो एक्सपाथ आहे तो आपण इथे यूज करू शकतो. तर मी काय करतो आता, इथे या ज्या मेथड्स आहेत यांना मी कमेंट करून टाकतो.
ठीक आहे. आणि या ड्रायव्हर डॉट क्लोज मेथडला पण मी कमेंट करतो. आणि या थ्रेड डॉट स्लीपच्या नंतर मी इथे आपली आपलं जे एक्स पाथ आहे त्याला यूज करणार. तर आता त्या वेब एलिमेंटला आपल्याला काय करायचंय, सर्च करायचंय, फाइंड करायचंय. तर आपण कुठली मेथड यूज करतो फाइंड करण्यासाठी? ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट. फाइंड एलिमेंट मेथड आपल्याला काय करते, तर त्या वेब एलिमेंटला त्या ब्राउझरच्या वेब पेजवर फाइंड करण्याचं काम करते. ठीक आहे. आणि या फाइंड एलिमेंट मेथडला आपल्याला एक पॅरामीटर पास करावा लागतो. कशाचा? तर बाय क्लासचा बाय डॉट आपण काय यूज केलं तिकडे काय जनरेट केलेलं आहे, एक्स पाथ. तर मी इथे एक्स पाथ लोकेटर हा यूज करणार, एक्स पाथ यूज करणार. आणि तो जो जनरेट केलेला एक्स पाथ आहे तो मी इथे पेस्ट करेल. तर हा एक्स पाथ आपण इथे यूज करायचा आहे. आणि एक्स पाथ यूज झाल्याच्या नंतर आपल्याला एक सेंड कीज नावाची मेथड आपल्याला इथे यूज करायची. तर इथे डॉट आणि सेंड कीज ही मेथड काय करते, तर एखादी की सेंड करण्याचं काम करते. कुणाला? तर या एक्स पाथशी रिलेटेड असणाऱ्या वेब एलिमेंटला. कुठे? तर त्या google.com पेजवर. ठीक आहे. आणि आपल्याला इथे काय पाठवायचंय, तर सेलेनियम नावाची टेक्स्ट आपल्याला पाठवायची, सेलेनियम. आणि शेवटी मी काय करेल, तर याला टर्मिनेट करेल. तर ही जी लाईन आहे, ही लाईन काय करेल, आपल्या गुगलच्या वेबसाईटवर, या google.com साईटवर येईल आणि इथे याला फाइंड आउट करेल, या वेब एलिमेंटला ती शोधल. आणि शोधल्यानंतर काय करेल, तर सेलेनियम ही टेक्स्ट तिथे पुट करेल. ठीक आहे. तर आपण त्याला रन करून पाहू की ते ऍक्च्युअल वर्क होतंय का. गुगलचं वेब पेज ओपन झालंय. त्यानंतर 2 सेकंद वेट केला आणि त्याने काय केलंय, सेंड कीज मेथडने आपल्याला सेलेनियम नावाची जी टेक्स्ट आपण सेंड केली आहे तिकडून, तर ती इथे पुट केली. आणि आपल्याला काय झालंय, खालचे जे त्याचे बाय डिफॉल्ट ऑप्शन आहेत ते आपल्याला इथे अपेअर झालेत. ठीक आहे. तर या प्रकारे आपण सेंड कीज मेथडचा यूज करू शकतो काही टेक्स्ट पाठवण्याकरता त्या वेब एलिमेंटला. ही आपण सेंड कीजचा यूज कुठं करू शकतो, जिथे सर्च बार असेल किंवा सर्च टेक्स्ट नावाचं वेब एलिमेंट असेल. किंवा आपलं फेसबुकचं पेज आहे, फेसबुकचं लॉग इन पेजला आपण काय काय पाठवतो, तर आपण पासवर्ड पाठवावा लागतो आपल्याला, त्यानंतर युजर नेम पाठवावं लागतं. तर या 2 व्हॅल्यू पाठवण्यासाठी आपण काय करतो, तर सेंड कीज मेथडचा यूज करतो. तर इथे आपल्याला काय करावं लागतं, ईमेल ऍड्रेस पाठवावा लागतो आणि इथे पासवर्ड पाठवावा लागतो. तर या टेक्स्ट बॉक्स साठी आपण काय करतो, तर सेंड कीज मेथडचा यूज करतो. समजा आपल्याला इथे आपला ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड पाठवायचा आहे. तर मी काय करेल, या पेजला येईल, या पेजची लिंक कॉपी करेल, इथे मी ती पुट करेल. ठीक आहे. आणि ही साईट ओपन झाल्याच्या नंतर मी काय करेल, तर इथे याला इन्स्पेक्ट करेल. इन्स्पेक्ट केल्याच्या नंतर त्याच्यासाठी जे काही आपल्याला इथे ऍट्रिब्यूट दिसता येतं, नेम इक्वल टू ईमेल, तर त्याला मी सर्च करेल. इथे सर्च केल्यानंतर इथे इनपुट हा टॅग आपल्याला सापडलाय. कशासाठी, तर या टेक्स्ट बॉक्स साठी. आणि इथे आपल्याला क्लास अवेलेबल आहे, नेम अवेलेबल आहे, आयडी अवेलेबल आहे. तर आपण या तिन्ही पैकी कुणाचाही एकाचा यूज करू शकतो.
समजा मला आयडी इथे आयडी जो ऍट्रिब्यूट आहे तर त्या आयडी ऍट्रिब्यूट ची ही ईमेल जी व्हॅल्यू आहे ती मला यूज करायची तर मी काय करेल हिला कॉपी करेल कॉपी इकडे येईल इकडे आल्याच नंतर ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट आयडी नावाचा आपल्याकडे काय आहे तर लोकेटर आहे तर मी डायरेक्टली इथे आयडी लोकेटरचा यूज करेल आणि आयडी लोकेटरची जी व्हॅल्यू आहे आयडी ऍट्रिब्यूटची जी व्हॅल्यू आहे ईमेल तर ती मी इथे पुट करेल या आयडी लोकेटर मध्ये आणि इथे काय करेल तर डॉट सेंड कीज यूज करेल आणि सेंड कीज मध्ये मी काय करेल तर माझा मेल आयडी पाठवेल या प्रकारे ठीक आहे आणि सिमिलरली मी काय करेल तर ड्रायव्हर डॉट फाइंड बाय डॉट आयडी आणि मेल सॉरी पासवर्ड साठी मी सर्च करेल इथे की पासवर्ड साठी मला काय भेटतंय तर आयडी नावाचाच परत आयडी म्हणजे पासवर्ड साठी आयडी मध्येच पासवर्ड नावाची व्हॅल्यू मी इथे घेईल आणि किंवा नेम आपण यूज करू शकतो नेम नेम लोकेटर आहे आपल्याकडे तर या नेम ऍट्रिब्यूटची जी पास व्हॅल्यू आहे तर तिला मी कॉपी करेल इकडे येईल ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट इकडे बाय डॉट नेम नावाचा लोकेटर मी इथे यूज करेल कारण मी काय केलंय तर तिकडून मी नेम नावाची ऍट्रिब्यूट व्हॅल्यू तिकडून कॉपी केली तर इथे मी नेम लोकेटर यूज करेल आणि जी नेम ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे ती मी इकडे काय करेल पुट करेल इथे समोर मी काय करेल तर सेंड कीजचा यूज करेल सेंड कीज आणि सेंड कीज थ्रू मी इकडे पासवर्ड पाठवण्याचं काम करेल तर ABC @@ 123 नावाचा समजा माझा पासवर्ड आहे तर मी तो तिकडे पाठवेल ठीक आहे याला मी थोडं 2 मिनिटं कमेंट करतोय तर याला आपण यूज करून पाहू रन करून पाहू रन होतंय का रन ॲज जावा ऍप्लिकेशन ब्राउझर ओपन झालाय इकडे वेबसाईट ओपन झाली आणि आपण जो डेटा तिकडे इकडे पाठवला होता तो इथे प्रिंट झालाय तर ईमेल ऍड्रेस मध्ये ईमेल आलाय आपला आणि इकडे पासवर्ड मध्ये पासवर्ड पुट झालाय त्याचप्रमाणे समजा मला लॉग इन बटन वर क्लिक करायचे आता लॉग इन बटन वर क्लिक करण्यासाठी एक दुसरी युजफुल मेथड आपल्याला यूज करावी लागते तर मी स्टार्टिंगला काय करेल लॉग इन बटनला इन्स्पेक्ट करेल इन्स्पेक्ट केल्याच्या नंतर तिथे मी शोधल की मला कुठकुठले ऍट्रिब्यूट इथे अवेलेबल आहेत तर इथे व्हॅल्यू अवेलेबल आहे व्हॅल्यू नावाचा ऍट्रिब्यूट नेम नावाचा ऍट्रिब्यूट अवेलेबल आहे टाइप नावाचा ऍट्रिब्यूट अवेलेबल आहे आणि आयडी नावाचा पण ऍट्रिब्यूट इथे अवेलेबल आहे तर मी एकतर नेम ऍट्रिब्यूटची ही व्हॅल्यू इकडून घेईल आणि तिकडे गेल्याच्या नंतर मी नेम लोकेटरचा यूज करून ही जी लॉग इन व्हॅल्यू आहे ती मी त्या नेम लोकेटर मध्ये पुट करेल किंवा आयडी ऍट्रिब्यूटची ही जी ऍट्रिब्यूट व्हॅल्यू आहे U_0_0_0_BW तर हिला मी कॉपी करेल तिकडे जाईल तिकडे आयडी नावाचं लोकेटर मी तिकडे यूज करेल आणि त्या आयडी लोकेटर मध्ये मी ही जी व्हॅल्यू आहे ती तिथे पेस्ट करेल किंवा समजा मला इथे नेम आणि आयडी अवेलेबल नाहीये तर अशा वेळी मी काय करेल तर या टाइप ऍट्रिब्यूटची ही जी सबमिट व्हॅल्यू आहे तिचा यूज करून मी एक्सपाथ जनरेट करेल एक्सपाथ कसा जनरेट करायचा आहे तर Ctrl+F // इनपुट नावाचा आपला टॅग आहे आपलं टॅग नेम जे आहे ते इनपुट आहे कशासाठी तर लॉग इन साठी इनपुट नावाचा टॅग आहे त्याच्यामध्ये टाइप नावाचा ऍट्रिब्यूट आहे तर मी ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय करेल तर @टाइप इक्वल टू डबल कोट मध्ये त्याची व्हॅल्यू काय व्हॅल्यू आहे ती तर सबमिट नावाची व्हॅल्यू आहे तर ती सबमिट नावाची व्हॅल्यू मी इथे पुट करेल सबमिट
तर इथे 1 मॅच झाले आणि हा लॉग इन बटन आणि ही जी टेक्स्ट आहे ती दोन्ही पण हायलाइट होते आणि इथे 1 मॅच झाले. तर हा एक्सपाथ मी काय करेल इकडे कॉपी करेल आणि इकडे येऊन आपल्या ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट मध्ये तो पुट करेल. फाइंड एलिमेंट बाय डॉट इकडून काय क्रिएट केलंय आपण एक्सपाथ जनरेट केलाय. तर एक्सपाथ नावाचं लोकेटर मी इथे यूज करेल. त्याच्यामध्ये डबल कोट मध्ये ही जी आपण एक्सपाथ जनरेट केलेली व्हॅल्यू आहे तर ती मी पुट करेल आणि नंतर आता हे बटन आहे आणि या बटनवर आपण कुठलं ऑपरेशन परफॉर्म करतो क्लिक करण्याचं. तर क्लिक करण्यासाठी मी क्लिक मेथड यूज करेल आणि क्लिक मेथड काय करते तर या एक्सपाथ सी जो वेब एलिमेंट रिलेटेड असेल लॉग इन बटन तर त्या लॉग इन बटनवर क्लिक करण्याचं काम ही क्लिक मेथड आपल्याला करून देणार आहे. ठीक आहे, तर या हे वर्क होतंय का हे आपण चेक करू. तर लॉग इन बटनवर क्लिक झालंय आणि क्लिक झाल्याच्या नंतर आपल्याला एक मेसेज आलाय इनकरेक्ट मेल ऍड्रेस ऑर फोन नंबर. मेल आपला काय आहे मेल ऍड्रेस इनकरेक्ट आहे म्हणजे या लॉग इन बटनने त्याचं काम केलंय. ठीक आहे, तर या सर प्रकारे आपण सर इन्स्पेक्ट वरून आपण कोणत्या लँग्वेज मध्ये कोड लिहिलाय बॅक एंडचा तो समजू शकतो का आपण का नाही? कुठे आपण ज्यावेळेस इन्स्पेक्ट करतो हा हा त्याच्यावरून आपल्याला समजतं का की कोणत्या लँग्वेज मध्ये आपल्याला बॅक एंडचा कोड लिहिलाय? ही जी लँग्वेज केलेली आहे का ही HTML लँग्वेज आहे. HTML. हो, ओके. म्हणजे HTML चाच यूज करतो ना आपण मोस्टली वेब डिझाईन वेब पेज डिझाईन करण्यासाठी. तर हे वेब पेज कुठली लँग्वेज यूज करून हे केलंय डिझाईन केलंय तर HTML लँग्वेज. इथे काय केलंय बघा HTML लँग्वेज. HTML लँग्वेज हा ऍट्रिब्यूट आणि EN म्हणजे काय तर इंग्लिश लँग्वेज. आयडी काय दिलाय फेसबुक दिलाय. त्यानंतर इथे हेड टॅग यूज केलाय. हेड मध्ये काय येतं आपलं तर हेड मध्ये आपलं टायटल येतं किंवा बाकीचा हेडर पोर्शन येतो. समजा हे फेसबुकचं जे लोगो दिसतंय किंवा फेसबुकचं जे नाव दिसतंय हे कुठे पुट केलंय त्यांनी हेड मध्ये पुट केलंय हे फेसबुक. तर हे कुठे आय थिंक हे बॉडी मध्ये आलंय. तर बॉडी टॅग इथून सुरू झालाय आपला हेड टॅग इथं संपलाय. हेड टॅग मध्ये काय येतं टायटल येतं वेब पेजचं टायटल. इथे टायटल अवेलेबल आहे बघा. तर सर इथे मोस्टली वेब पेजेस जे आहेत ते हा सगळे HTML कोडिंग मध्येच असतात का? हा HTML म्हणजे HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून वेब पेज डिझाईन केलेले असतात. ओके. HTML, जावास्क्रिप्ट आणि CSS CSS हे काय सर? CSS म्हणजे आता या लॉग इन पेज सॉरी हे लॉग इन जे बटन आहे तर याचा बॅकग्राऊंड कलर काय दिसतोय तुम्हाला ब्ल्यू दिसतोय ओके. किंवा क्रिएट ब्ल्यू. न्यू अकाउंट या बटनचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो पोपटी कलर आहे. तर राईट. हे सेट करण्याचं काम कोण करतं तर आपली CSS कोड करतो. CSS इथे बघा इथे स्टाईल मध्ये काय यूज केलंय तर हा CSS कोड आहे. हा जो कोड दिसतोय तुम्हाला हा राईट. सगळा CSS कोड आहे आणि हा CSS कोड काय करतो तर आपल्या वेब पेजला एक प्रेझेंट करण्याचं काम करतो. प्रेझेंट इन द सेन्स की बॅकग्राऊंड कलर कुठला असणार आहे किंवा ही जी वरची जी लाईन दिसते ही ब्ल्यू मध्ये काय दिसते तर तिचा ब्ल्यू कलर ब्ल्यू सेट केलाय बॅकग्राऊंड कलर किंवा ही जी ही जी टेक्स्ट आहे ही ब्लॅक आहे बट ही जी टेक्स्ट आहे ही थोडी ब्ल्यू शेड मध्ये. तर हिचं सेट हे कोणी केलं तर कलर केलं तर इथे कलर यूज केलाय बघा कलर ऍट्रिब्यूट आणि हा कलर तिथे मॅच होतोय दिला गेलाय त्याला. फॉन्ट साईज यूज केली आहे त्यानंतर एंड स्टार्ट. तर हे सगळं CSS थ्रू आपण काय करतो अचीव करतो. आणि हे सगळे काय येतात टॅग्स डिफरंट टॅग यूज केलेले येतात. ड्यू टॅग आयडी ह्या ऍट्रिब्यूट किंवा त्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू फॉर्म टॅग इथे यूज केलाय. तर फॉर्म टॅग
एवढा जो हायलाइट पोर्शन झालाय तो काय आहे, एक फॉर्म टॅग यूज केलाय आणि त्या फॉर्म टॅग मध्ये त्यांनी ईमेल ऍड्रेस और फोन नंबर पासवर्ड आणि त्याचे 2 टेक्स्ट बॉक्सेस लॉग इन बटन फॉरगेटन अकाउंटची लिंक ते तिथे त्यांनी put राईट. केली. येस सर. ठीक आहे. तर नेक्स्ट मेथड पाहूयात आपण. आपल्याला काय करायचंय, आता ही फॉरगटन अकाउंट ही जी टेक्स्ट आहे ही जी टेक्स्ट आहे ही ते डिस्प्ले होते का नाही हे आपण कसं चेक करणार आपल्या स्क्रिप्ट थ्रू. तर त्यासाठी आपण एक मेथड यूज करतो इज डिस्प्लेड नावाची. तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला या फॉरगॉटन अकाउंट साठी एक एक्सपाथ जनरेट करावं लागेल. जर तिथे इथे क्लास अवेलेबल आहे, क्लास नावाचा ऍट्रिब्यूट अवेलेबल आहे आणि याला आपण काय करू, तर आपण चेक करूयात की हे क्लास ऍट्रिब्यूटची जी व्हॅल्यू आहे ती युनिक आहे का नाही. तर ती व्हॅल्यू जी आहे ती युनिक आहे, 1 of 1 मॅच झालंय. म्हणजे या वेब पेजवर पूर्ण वेब पेजवर या क्लासची जी ऍट्रिब्यूट व्हॅल्यू आहे, क्लास ऍट्रिब्यूटची जी ऍट्रिब्यूट व्हॅल्यू आहे ती एकच आहे आणि ती एकदाच यूज झालेली. तर ती युनिक असल्या कारणाने काय करू आपण, ती जी व्हॅल्यू आहे युनिक व्हॅल्यू तिला आपण ऍज अ एक्सपाथ किंवा स्ट्रिंग म्हणून आपण आपल्या लोकेटर मध्ये यूज करू शकतो. तर ती व्हॅल्यू आपण इकडून कॉपी करणार क्लासची, ही कॉपी, आणि इकडे आपण जाणार आपल्या स्क्रिप्ट मध्ये गेल्याच्या नंतर क्लिक करण्यापूर्वी आपण काय करू, तर इथे त्याला यूज करू ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट. तिकडून काय आपण कॉपी करून आणलंय, कुठल्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू आपण कॉपी करून आणली, आयडी. आयडी नव्हता तिथे, काय होता, क्लास होता ना, क्लास. तर इकडे हा क्लास होता. तर आपण काय करणार आहे आता, इथे क्लास नेम नावाचा ऍट्रिब्यूट आपण इथे यूज करणार आहे, बाय डॉट क्लास नेम. ठीक आहे, क्लास नेम आणि त्याची व्हॅल्यू आपण इथे पुट करणार. आणि इथे काय करायचंय आपल्याला, तर याला आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूयात. आपण डायरेक्टली पण त्याच्यावर ऍक्शन परफॉर्म करू शकतो. कशी ऍक्शन परफॉर्म करायची, तर डॉट इज डिस्प्लेड नावाची मेथड मी इथे यूज करेल, इज डिस्प्लेड. आणि ही मेथड काय करते, तर बुलियन टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते. हिचा रिटर्न टाईप काय आहे, इज डिस्प्ले मेथडचा बुलियन. तर बुलियन टाईपची व्हॅल्यू जी रिटर्न करते, तर आपण डायरेक्टली याला सिसो मध्ये पुट करू शकतो, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये. आणि ती जे काही आउटपुट आपल्याला रिटर्न करणार आहे ते आपल्याला डायरेक्टली इथे कन्सोलवर प्रिंट झाले दिसत. त्यानंतर आपण 2 सेकंदाचा वेट करायला लावू त्याला आणि नंतर आपण क्लिक बटनवर क्लिक करायचं सांगू. ठीक आहे, तर राईट क्लिक, रन ऍज जावा ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर आता आपण इकडे जाऊन पाहू शकतो की इकडे काय रिटर्न केलंय, तर ट्रू व्हॅल्यू रिटर्न केली. म्हणजे ती जी टेक्स्ट आहे ती तिथे डिस्प्ले होते. हा जो एक्सपाथ, हा जो क्लास नेम, हा क्लास नेम कुणाचा आहे, तर त्या फॉरगॉटन अकाउंट या लिंक साठीचा तो कोड आहे किंवा क्लास ऍट्रिब्यूट व्हॅल्यू आहे. आणि ती काय केली आपण यूज केली आहे कशासाठी, तर हा जो वेब एलिमेंट आहे तो या वेब पेजवर डिस्प्ले होतोय का नाही हे चेक करण्यासाठी. तर त्यांनी काय रिटर्न केलं आपल्याला, की तो फॉरगॉटन अकाउंट नावाची लिंक तिथे डिस्प्ले होते. ठीक आहे, तर या प्रकारे आपण एखादा वेब एलिमेंट तिथे वेब पेजवर डिस्प्ले होतोय का नाही हे आपण स्क्रिप्टच्या माध्यमातून चेक करू शकतो, टेस्ट करू शकतो. आता मला काय करायचंय, ही फॉरगॉटन अकाउंट नावाची जी लिंक आहे ही क्लिकेबल आहे की नाही, की ही इनेबल आहे की नाही हे आपल्याला चेक करायचंय. समजा हिच्यावर जर मी क्लिक केलं तर आपण दुसऱ्या पेजवर रिलोकेट झालो तर आपल्याला काय माहित होईल की ती लिंक काय इनेबल आहे. इनेबल आहे म्हणजे काय, तर ती क्लिकेबल आहे. तर तिच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण काय होतंय, दुसऱ्या
फॉरगॉटन पासवर्ड नावाच्या टॅब वर आपण इकडे रिलोकेट झालोय. ठीक आहे, तर याला आपण काय करू, इन्स्पेक्ट करू आणि टेस्ट करू. कसं करायचंय, तर या फॉरगॉटन अकाउंट साठी आपण आत्ताच काय केलं, तर एक लाईन लिहिली होती आपल्या स्क्रिप्ट मध्ये. तर या लाईनला मी आता काय करणार आहे, तर याला system.out.println मधून काढून मी एका व्हेरिएबल मध्ये त्याला सेव्ह करेल. म्हणजे मला दोन ऍक्शन इथे परफॉर्म करायच्या सेम वेब एलिमेंट वर. कुठली, तर तो वेब एलिमेंट इथे डिस्प्ले होतोय का नाही, आणि दुसरी ऍक्शन म्हणजे काय, तर ती लिंक मला क्लिकेबल आहे की नाही किंवा इनेबल आहे की नाही हे पण चेक करायचे. तर अशा वेळी मी काय करेल, त्या वेब एलिमेंटला मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. आता हा वेब एलिमेंट आहे इथपर्यंतचा, तर त्याला मी इथे फॉरगेट पास नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर करेल. याचा जो रिटर्न टाइप असणार आहे तो काय असणार आहे, वेब एलिमेंट असणार आहे. आणि या वेब एलिमेंटच्या खाली मी काय करेल, फॉरगेट पासवर्ड डॉट, आता मी इज डिस्प्लेड मेथड आधी यूज करेल आणि या इज डिस्प्लेड मेथडच्या कोडला मी काय करेल, तर system.out.println मध्ये प्रिंट करेल. तर ही मला काय रिटर्न करेल, तर ट्रू व्हॅल्यू रिटर्न करते. आताच आपण पाहिलं की ना काय रिटर्न केले, ट्रू व्हॅल्यू रिटर्न केली. आणि दुसरी ऍक्शन मला काय परफॉर्म करायची आहे, याच वेब एलिमेंट वर मला काय परफॉर्म करायचे, तर तो इनेबल आहे की नाही, ती जी लिंक तिथे दिसते ती इनेबल आहे की नाही हे मला चेक करायचं. तर मी काय करेल, फॉरगेट पासवर्ड डॉट इज इनेबल्ड, आणि इज इनेबल्ड मेथड काय करते, तर आपल्याला बुलियन टाइपचे डेटा रिटर्न करते. तर ती काय रिटर्न करते, एक तर ट्रू किंवा फॉल्स. जर तिनं आपल्याला ट्रू व्हॅल्यू रिटर्न केली तर ती जी लिंक आहे ती इनेबल आहे असं आपण समजायचंय. ठीक आहे, तर आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे, की ती जी लिंक आहे ती ट्रू आहे, ती इनेबल आहे हे आपण कन्सिडर करतोय. जर तिनं आपल्याला फॉल्स प्रिंट केलं, फॉल्स रिटर्न केलं, तर आपण काय करणार, ती जी एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल हे मॅच होत नाहीये, हे मॅच होत नसल्या कारणाने आपण काय करणार, तर आपली टेस्ट केस फेल दाखवणार आणि आपण त्या डेव्हलपरला सांगणार की ती जी फॉरगेट पासवर्डची जी लिंक आहे ती काय आहे, डिसेबल स्वरूपात आहे, तिला इनेबल कर. तर आपण स्क्रिप्ट रन करून पाहू, आपल्याला दोन ट्रू आपल्या कन्सोलवर प्रिंट झालेले दिसत आहेत का हे आपण चेक करू. ठीक आहे, तर लॉग इन बटन कधी क्लिक झालंय, नंतर क्लिक झालंय. पहिले त्यांनी काय केलं, त्या फॉरगेट पासवर्डच्या लिंकला इन्स्पेक्ट केलं, त्याच्यावर इज डिस्प्ले मेथड परफॉर्म केली, त्यानंतर काय केलं, इज इनेबल, तो जो फॉरगेट पासवर्डची लिंक आहे ती इनेबल आहे की नाही हे चेक केलं, आणि त्यानंतर त्याने क्लिक बटनवर म्हणजे लॉग इन बटनवर क्लिक केलं. त्यामुळे आपल्याला इथे दोन्ही पण जे ट्रू आहेत ते इथे, मी हा कोड या लॉग इन बटनच्या पूर्वी का लिहिला, कारण लॉग इन बटन नंतर काय होणार आहे, आपण दुसऱ्या वेब पेजला रिलोकेट होणार आहेत. लॉग इन बटन नंतर काय होणार आहेत, आपण दुसऱ्या वेब पेजला रिलोकेट होणार आहेत. आणि रिलोकेट झाल्याच नंतर ज्या पेजवर आपण रिलोकेट होणार आहेत फॉरवर्ड लॉग इन पेजच्या, समजा हे लॉग इन पेज ओपन झालं म्हणजे लॉग इन झालं आपलं, आपली प्रोफाईल, आपल्याला प्रोफाईल पेजला गेलो, तर ही फॉरगॉटन अकाउंट लिंक तिथे या लॉग इनच्या नंतर वर्क होणार आहे का, नाही होणार आहे. त्यामुळे मी काय केलं, आधी याला चेक केलं, त्यानंतर मी काय करेल, लॉग इन बटन क्लिक करण्यापूर्वी याला पण चेक करेल की हे इथे डिस्प्ले होतंय का किंवा इनेबल आहे का हे चेक करेल, आणि नंतर मी काय करेल, तर लॉग इन बटनचा क्लिक करेल. ठीक आहे, तर आपला सिक्वेन्स कसा असावा हे
तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणजे आधी काय आपल्याला चेक करायचंय, नंतर काय चेक करायचंय आणि त्यानंतर कुठली ऍक्शन परफॉर्म करायची. आपल्या ऍक्शनचा सिक्वेन्स पण आपल्याला समजला पाहिजे. जर मी डायरेक्टली या लॉग इन बटनवर क्लिक केलं तर आपल्याला ते समजणार आहे का की इथे आपण फॉरगॉटन लिंक फॉरगॉटन अकाउंटची जी लिंक आहे ती तिथे इनेबल आहे की नाही किंवा डिस्प्ले होते की नाही. तर त्यासाठी आपल्याला सिक्वेन्स माहित असायला पाहिजे, आपल्या फ्लो माहित असायला पाहिजे किंवा सिक्वेन्स माहित असायला पाहिजे. आपण फ्लो त्याला ऍक्च्युअल म्हणतो, ऍक्च्युअल फ्लो आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, तर क्लिक मेथड पाहिली आपण, इज इनेबल मेथड पाहिली, इज डिस्प्ले मेथड पाहिली, फाइंड एलिमेंट ही मेथड पाहिली, सेंड कीज मेथड पाहिली, बॅक मेथड, फॉरवर्ड मेथड, वेट कसा द्यायचा आपल्या स्क्रिप्टला, याला काय म्हणतात तर स्टॅटिक वेट म्हणतात. स्टॅटिक वेट इन सेलेनियम. हा वेट सेलेनियमचा नाहीये, तर हा वेट जावाचा वेट आहे. हा जो वेट आपण यूज केलाय हा जावाचा वेट आहे, हा सेलेनियमचा वेट नाहीये. सेलेनियमचे वेट आपण नंतर पाहू, जे डायनामिक वेट आहे. ठीक आहे, इथे थांबायचं का कंटिन्यू करायचंय? एनी डाऊट? नो सर. ठीक आहे, तर उद्या आपण बाकीच्या मेथडला पण पाहूयात. ठीक आहे, थांबूयात इथे आज. थँक्यू ऑल, थँक्स फॉर जॉईनिंग. गुड नाईट, बाय.